नमस्कार, जनवार्तामध्ये आपलं स्वागत। पुणे महानगरपालिकेच्या वतीने आचार्य प्रकाश काळे यांचा सत्कार महापौर वैशाली बंडकर यांच्या हस्ते करण्यात आला। गुरुच्या छायेनं इकडे पहा आणि मातेच्या मायेनं कायमच ज्यांचा हात असे आमचे श्रद्धेय प्रकाशजी काळे यावेळी शाहीर हेमंत मावळे, शिक्षण मंडळाचे सदस्य रवी चौधरी, नगरसेवक रवींद्र माळवतकर, प्राची काळे आदी उपस्थित होते। देव हा नारळ, चिक्कू नैवेद्य खात नसल्याने नवस करण्यापेक्षा प्रत्येकाने यश प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत। पाप पुण्य आणि सुखदुःखाच्या कल्पना करत बसण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतःचे काम योग्य रीतीने आणि नीतिमत्तेने करावे असे आवाहन आचार्य प्रकाश काळे यांनी केले। काळे म्हणाले, पैसे देऊन आर्ट ऑफ लिव्हिंग शिकण्यापेक्षा आर्ट ऑफ सेव्हिंग शिकण्याची गरज आहे। आज कुंडलींनी जागृतीचे क्लास घेतले जातात, मात्र ती जागृत होत नाही। पैसे देऊन अध्यात्म मिळत नसते, पैसे मिळवण्यासाठी देखील अध्यात्म नाही, सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी अध्यात्म आहे। वैशाली बंडकर यांनी स्वागत केले, रुपाली मावळे यांनी सूत्रसंचालन केले। समृद्ध जीवन फाउंडेशन पुणे आणि मी मराठी वाहिनी घेऊन येत आहे महाराष्ट्रातील पहिलं लेडी स्पेशल होळी सेलिब्रेशन। डव प्रस्तुत रंगस्मिता 2013 27 मार्च मुंबई आणि ठाणे आणि 31 मार्च पुणे। आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल। MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर, MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग, BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड। सिद्धांत कॉलेज, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। केंद्रीय लोकसेवा आयोगाने मराठीसह प्रादेशिक भाषांना हद्दपार केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। मराठीला नाकारले तर हिंदीलाही नाकारू असा इशारा देत केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या प्रत्येक विभागात आंदोलन करण्यात येईल असे मनसेने स्पष्ट केले। भारतीय घटनेने सर्व भाषांना समान हक्क दिले आहेत, परंतु सरकारी नोकरीसाठीच्या परीक्षांमधून प्रादेशिक भाषांना वगळणे म्हणजे स्थानिक भाषिकांना नोकरीच्या संधी डावलण्याचा प्रकार आहे। या घटनाविरोधी प्रकाराचा निषेध करण्यासाठी मनसेने आंदोलनाला सुरुवात केली। पहिल्या टप्प्यात शहरातील सर्व पोस्ट ऑफिसच्या हिंदी इंग्रजी पाट्यांना काळे फासण्यात आले। शहराध्यक्ष बाळा शेडगे, उपाध्यक्ष अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे बरेच कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। लवकरच शहरातील अन्य सरकारी कार्यालयात आंदोलन होणार असल्याची माहिती मनसेच्या वतीने देण्यात आली। जबाबदार नागरिक घडविण्यात शिक्षकांचा महत्त्वाचा वाटा असतो, त्यामुळे शिक्षकांनी आपण शिक्षक असल्याचा अभिमान बाळगावा असे प्रतिपादन सिम्बायोसिस विश्वविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष शाब मुजुमदार यांनी केले।
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महापालिका शिक्षण मंडळाच्या वतीने लोकनेते यशवंतराव चव्हाण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी महापौर वैशाली बनकर, उपमहापौर दीपक मानकर, ज्येष्ठ पत्रकार यमाजी मानकर, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रदीप धुमाळ, उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे, शिक्षण प्रमुख शिवाजी दौंडकर आदी उपस्थित होते। मुजुमदार म्हणाले, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण या व्यक्तिमत्वाने महाराष्ट्राची आणि मराठीची अस्मिता आयुष्यभर जोपासली। राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सहकार, शिक्षण आणि साहित्य यांसारख्या विविध क्षेत्रातून कर्तबगारीने आणि सातत्याच्या संचाराने त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे। ज्या शिक्षकांना लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला आहे ते शिक्षक खऱ्या अर्थाने भाग्यवान आहेत। बनकर म्हणाल्या, कोणत्याही महान राष्ट्राची निर्मिती महान विचारातून होते आणि हे महान विचार शिक्षकच विद्यार्थ्यांना देतात। त्या दृष्टीने शिक्षक महत्त्वाची कामगिरी पार पाडत असतात। विद्यार्थ्यांची गळती थांबवून गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत याची काळजी शिक्षण मंडळाने घ्यावी असे आवाहन मानकर यांनी केले। समृद्ध जीवन फाउंडेशन पुणे आणि मी मराठी वाहिनी घेऊन येत आहे महाराष्ट्रातील पहिलं लेडी स्पेशल होळी सेलिब्रेशन। डव प्रस्तुत रंगस्मिता 2013 27 मार्च मुंबई आणि ठाणे आणि 31 मार्च पुणे। हे सिद, हाय। अरे ये क्या, पेढ़ा और लड्डू दोनों एक साथ? हाँ, एडमिशन का पेड़ा और नौकरी का लड्डू। ये कैसे? अब तो खुशी होगी डबल, क्योंकि सिद्धांत कॉलेज आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल। ME कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard, सिद्धांत कॉलेज। ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। पुणे महानगरपालिकेच्या वतीने डेक्कन येथील नदीपात्रातील चौपाटीवरील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली। तसेच पुलाखालील भंगार व्यावसायिकांनी अनधिकृत साठवलेल्या रिकाम्या बाटल्यांची पोतीही जप्त केली आहेत। या कारवाईमध्ये या ठिकाणचे खाद्यपदार्थाचे 10 स्टॉल्स उचलून नेण्यात आले। तसेच 3 ट्रक भरून बाटल्यांची पोती जप्त करण्यात आली, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख रमेश शेलार यांनी दिली। शेलार यांनी सांगितले की येथील चौपाटीवर वेळोवेळी अतिक्रमण कारवाई करण्यात आली आहे, परंतु मुठा नदीपात्रातील जागेचा वापर महापालिकेकडे असला तरी मालकी पाटबंधारे खात्याकडे आहे, त्यामुळे कायदेशीर अडचण निर्माण होते। या ठिकाणी यापुढे स्टॉल्स उभारले जाऊ नयेत या संदर्भात पाटबंधारे विभागालाही कळवण्यात येईल। तसंच भंगार व्यावसायिकाने यापुढे पुन्हा पुलाखाली बाटल्यांची पोती ठेवल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही शेलार यांनी नमूद केले।
आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या शुक्रवारी जागतिक ग्राहक दिनी 1 दिवसाचा लाक्षणिक बंद ठेवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. पिंपरी चिंचवड येथील व्यापाऱ्यांनी एलबीटीला विरोध करीत 14 मार्च रोजी 1 दिवसाचा लाक्षणिक बंद घोषित केला आहे. त्याला पाठिंबा देण्याचा निर्णयही यावेळी शहरातील व्यापारी संघाने घेतला. शहर व्यापारी महासंघाची बैठक मंगळवारी रात्री उशिरापर्यंत बिब्वेवाडी येथील यश लॉन्स येथे पार पडली. अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल होते. यावेळी पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, आयतकार प्रमुख विलास कानडे यांनी व्यापाऱ्यांनी विचारलेल्या शंका कुशंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. व्यासपीठावर महासंघाचे पदाधिकारी सूर्यकांत पाठक, मुरलीबाई शहा, ॲडव्होकेट फत्तेचंद रांका, महेंद्र पितळिया, हेमंत शहा, हसमुख शहा, राजू सुराणा यांच्यासह नगरसेवक अभय छाचेड, शिवलाल भोसले उपस्थित होते. वॅटच्या अंमलबजावणीवेळी जकात रद्द करण्याचे आश्वासन शासनाने दिलेले होते. आता जकात रद्द केली जात असताना एलबीटी लागू केला जात आहे. हा जुलमी कायदा राबवायचे शासनाने ठरवल्याचे नमूद करून यावेळी फत्तेचंद रांका म्हणाले की मुक्त व्यापार करण्याचे दिवस असताना हा जिजिया कर लावून इन्स्पेक्टर राज आणले जात आहे. अयोग्य निर्बंध आणून घटनेची पायमल्ली होत असल्याचे ते म्हणाले. कल्चरल क्रिएशनच्या वतीने रफी 80 या साऊंड ट्रॅकवर आधारित दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वरगंधर्वाने संगीतातील साऱ्या सीमा पार करून जगतामध्ये भारतीय चित्रपट संगीताला मानाचे स्थान मिळवून देणारे मोहम्मद रफी यांच्या 80 गाण्याचा आनंद देणारा रफी 80 या दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन 15 मार्चला सायंकाळी 4 वाजता भरतनाट्य मंदिर येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी 50 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. रफी साहेबांच्या जयंती आणि स्मृतिदिनी अनेक कार्यक्रम होत असतात, परंतु वर्षभर त्यांच्या असंख्य रसिकांना सतत त्यांच्या गाण्याचा आनंद घेता यावा म्हणून मोहम्मद रफी यांना आदर्श व दैवत मानणारे सिनेपार्श्वगायक व एकपात्री कलाकार गफार मोमीन हा कार्यक्रम वारंवार करीत राहणार आहेत. ते या कार्यक्रमात 80 गाणी सादर करतील. रफी साहेबांचा काही अनमोल आठवणींच्या सुवर्णकणांचा खजिना समीर प्रभुणे व स्वप्ना दुर्वे दृश्य निवेदनातून व्यक्त करणार असून ध्वनी व प्रकाश योजना राजेश महात्रे पाहणार आहेत. समृद्ध जीवन फाउंडेशन पुणे आणि मी मराठी वाहिनी घेऊन येत आहे महाराष्ट्रातील पहिलं लेडी स्पेशल होळी सेलिब्रेशन. डव प्रस्तुत रंगस्मिता 2013 27 मार्च मुंबई आणि ठाणे आणि 31 मार्च पुणे.